त्या बापाला माहिती होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरुकुलाशिवाय राहणार नाही। नमस्कार मित्रांनो, वेलकम बैक टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स मोटिवेशनल व्हिडिओ। बाप तो बाप रहेगा, हम सब सुना है, आप भी सुना है। खरंच मित्रांनो, बाप हे बाप असतात। बापांचं एक डिसिजन मुलांच्या भविष्यात काय बदल घडू शकतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर एका छोट्याशा गावात पती पत्नी आणि त्यांचे 4 अपत्य राहत होते। तर पती हे गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि पत्नी घरची काम वगैरे करायची। चारही मुलं हळूहळू मोठे होत गेले, शाळेमध्ये अतिशय हुशार निघाले आणि आता आई वडिलांचा टेन्शन वाढत गेला, कारण चारही मुलांना शिकवायलाच पाहिजे। कारण वडिलांना माहिती होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तर गुरुकुलाशिवाय राहणार नाही, हे त्या वडिलांना माहिती होतं। म्हणून वडिलांचा डिसिजन होता की शिकवायचं असेल तर चौघांनाही शिकवायचं आणि नाही तर एकांना पण नाही शिकवायचं। पण वडील हे गव्हर्नमेंट सर्वंट आणि स्वतः शिकलेले, कुठल्याही मुलाचे ते अन्याय करणार नाही हे त्या वडिलांना ठाम माहिती होतं। वडिलांचे काटकसर आणि वडिलांचे टेन्शन वाढत गेलं, कारण चारही मुलं शाळेत अतिशय हुशार निघाले होते। आता चारही मुलांना शिकवायचं होतं। एक मोठे डिसिजन घेण्याचा वेळ त्या वडिलांच्या समोर येऊन उभा राहिला। गावातील 4 चौघ शिकलेल्या लोकांशी चर्चा केले, विचार विनिमय केले आणि त्यांच्याशी काही मतीचा पण क्वेश्चन त्यांच्या समोर ठेवले। पण त्या वडिलांना माहिती पडलं की गावात जसे मी आहे सध्या तसे अजून कोणी या लेवलला पोहोचलेले नाही, तर मी जो माझा डिसिजन आहे मला एकट्यालाच घ्यावा लागेल आणि माझं जे मुलाचं भविष्य आहे हे मलाच पाहावं लागेल। असे विचार करून वडिलांनी एक मोठी डिसिजन घेतला। तो डिसिजन म्हणजे जसे शहरात घर असतं तसं गावात शेत असणं हे अतिशय महत्त्वाचं असतं। तर गावात शेत म्हणजे सोनं असतं, काळीज असतं। कोणालाही त्यांचं स्वतःचं शेत विकूसं वाटत नाही। संकट सध्या आहे, परंतु भविष्यात त्या संकटाची संधी होऊ शकतं हे त्या वडिलांना माहिती होतं। म्हणून ते पूर्वजांचे सोनं विकण्याचा त्यांनी निर्धार केला। सोनं म्हणजे तो शेत विकण्याचा तो निर्धार केला। वडील आपल्या बाजूने ठाम राहिले, वडील आपल्या बाजूने सक्षम राहिले। वडिलांनी मुलांना नुसतं शाळेलाच नाही पाठवले, त्यासोबत त्यांनी दररोज दिवसेंदिवस त्यांनी अनुभवलेले कष्ट हे सतत सांगत राहिले। मुलांनी वडिलांचे कष्ट आणि शाळेतील जे अभ्यास आहे हे दोन्ही सोबत आणि वडिलांना आदर्श ठेवून ते पुढे फक्त शिकत गेले आणि वडिलांचा जो डिसिजन होता तो फायनली समोर येऊन ठेपला। तो म्हणजे त्या वडिलांनी त्यावेळी तो गावातील जो अतिशय सुंदर आणि अतिशय किमतीचा तो शेत 30-40 लाखाला तो शेत विकून टाकला आणि मुलांना मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दिला। त्या वडिलांची टेस्ट इथे सुरू झाले। जरी तो वडील काटकसरीने त्यांना कॉलेजपर्यंत आणला, पण जो मेन काटकसर आहे तो कॉलेज, त्याने की लाईफ टर्निंग पॉइंट। प्रत्येक मुलगा म्हणजे वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांनी त्यांचे अभ्यास करायला सुरुवात केली। मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतले, तसे त्यांचेही जीवनमान बदलत गेले आणि त्यांचे त्यांचे जे विश्वास होता आणि त्यांचे जे वडिलांप्रती आत्मीयता होता तो अजूनही जवळीक होऊन गेला आणि ते त्यांचे वडील म्हणजे एक प्रकारचे आदर्श मित्र समजून ते त्यांचे देवाणघेवाण डिस्कशन चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आणि जो वडिलांचा तो एक डिसिजन होता ते कम्प्लिटली त्या मुलांचं आयुष्य बदलायचा डिसिजन ठरला। नेगेटिव्ह जर विचार केला, वडिलांनी एवढा मोठा डिसिजन घेतला, जर मुलं कॉलेजमध्ये जाऊन जर एन्जॉय करत राहिले असते तर त्या वडिलांची आणि त्या गावात काय परिणाम झाला असता मित्रांनो हे तुम्हाला माहिती आहे। पण तो वडील कधी हरला नाही आणि तो वडील कधी झुकला नाही। माझे विश्वास माझ्या मुलावरती आहे, हे त्यांनी विश्वास त्या मुलावरती ठेवला आणि मुलांनीही त्या वडिलांचा जो विश्वास होता तो अबाधित ठेवले आणि मुलं पुढे जाऊन कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी वेगवेगळ्या फील्डमध्ये प्रोफेशनली सक्सेसफुल झाले। आणि आपण जो म्हणतो ना बाप तो बाप रहेगा, तो हे बाप आहे। त्या बापाला माहिती होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरुकुलाशिवाय राहणार नाही। काटकसरीने शिकवला आणि शेवटी जेव्हा टाइम आली स्वतःची काळजी विकायची आणि काळीज पण विकून टाकला आणि तो मुलांचं भविष्य उज्ज्वल घडवला। याला म्हणतात मित्रांनो एक आदर्श वडील। सगळेच वडील त्यांच्या मुलासाठी, त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी चांगले विचार करतात आणि काही मुलं जेव्हा पुढे कॉलेज जातात वेगळे व्यसन लागतं आणि व्यसनामध्ये ते अधीन होतात आणि त्यामधून बाहेर पडणं त्यांना मुश्किल होतं। मग तिथं काही अप अँड डाऊन होतात मित्रांनो।